आहेत. सगळं चिखलातून फुलणार आहे ना, मग साईडला सगळं चिखल असणार, त्यातून आम्ही पण फुलवायला पाहिजे. ज्यांनी आमच्यासाठी काम केलंय, ज्यांनी प्रत्येक अडचणीत आमची साथ दिल्या, त्या भाजपन हीच निवडून येणार ह्या सांगलीत, हे माझा शब्द आहे. सगळ्यात बहिणी उत्साहानं परत त्याच्यासाठीच त्या धडपडायला लागलेत की परत बीजेपीचं सरकार यायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी महिलांना आणखीन पुढे जायसाठी वाव मिळेल. आमचे सुपर हिरो जे आहेत देवाभाऊ यांचाच इथं नंबर लागला. भाजप हा विकासाच्या जोरावर पाहिजे. भाजप हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. मतदार हे विचार करूनच मतदान करतील आणि ते भाजपलाच निवडून देतील. लाडकी बहीणसाठी योजना आहेत, रस्ते बरेच कामं केलेले आहेत त्यांनी. विकासाची कामे प्रभाग 10 मध्ये आमदार सुधीरदादा गाडगे यांनी भरपूर केलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि कार्यसम्राट आमदार यांच्या विश्वासाने आमचा पॅनल विजयी होईल. आमदार सुधीरदादा गाडगे यांनी कामं केल्या. केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, सांगलीत भाजप आहे. आमदारांची कामं प्रचंड चांगली आहेत आणि आमदारांनी प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सक्षम नेतृत्व आदरणीय दादा यांनी कामाचा विकास डोंगर जो उभा केला आहे. 100% जे पहिला वादा केलेला भारतीय जनता पार्टीनं ते पूर्ण करते हा विश्वास सगळीकडे 100% आहे. विरोधकांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा असं काही नाही आहे. त्यांनी जातीच्या मुद्द्यावरच इलेक्शन खेळणार, त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलायला काही नाही आहे. मागच्या वर्षी जवळ 5-6 सीटा किंवा 10 सीटा जास्त निवडून येतील असं मला अपेक्षा आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठला पक्ष बाजी मारणार? भाजपचा झेंडा विजयी होणार आहे. शहरात ते वन साइड होणार भाजप. केंद्रात हे भाजपचं सरकार आहे, राज्यात ही भाजपचं सरकार, त्यामुळं सांगलीत ही भाजपचं सरकार नक्कीच येणार आहे. भाजपची सत्ता आहे तर 100% येणार. कुठल्या पक्षाचा जोर असं वाटतोय? भाजपची सत्ता येईल असा आम्हाला तरी विश्वास आहे. आमचा महापौर हा बीजेपीचाच होणार. कमळ हे फुलणारच आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे. एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज या ठिकाणी पाहायला गेलं तर या सांगली शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा होते आहे. आज भाजपच्या प्रचाराचा नारळ ते या ठिकाणी फोडून प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. याच्यापूर्वीच खऱ्या अर्थानं मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी सुरू केलेला आहे, पण आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला या ठिकाणी शुभारंभ होतोय. पाहायला गेलं तर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, जे भाजपचे मुख्य नेते देखील म्हणले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी भाजपचे आमदार सांगलीचे आहेत, मिरजेचे आमदार देखील भाजपचे आहेत. त्यामुळं भाजपचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघामध्ये निवडणूक होत असताना खऱ्या अर्थाने इथली लढत कशी होणार, इथं कमळ फुलणार का, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय हे आपण इथं या सभेसाठी जमलेल्या मतदारांच्याकडून नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहायला गेलं तर या ठिकाणी उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शनानं दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार आहे, कोण या ठिकाणी बाजी मारणार आहे, कुणाचं या ठिकाणी चांगलं वर्चस्व आहे आणि हे उमेदवार एकमेकांची कसे आपले कुठल्या उद्देशाच्या जोरावर, उद्दिष्टांच्या जोरावर, विकास कामाच्या जोरावर एकमेकांना भेटतील हे आज आपण या रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत. कार्यकर्ते ताप्याताप्यानं मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी येत आहेत. काय सांगायला, कुठल्या प्रभागातून आलो आपण? प्रभाग क्रमांक 10 पासून आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 10 कशी लढत होणार आहे सांगली शहरात महानगरपालिकेला? अगदी 1 नंबर लढत होणार आहे महापालिकेला आणि भाजपचा झेंडा विजयी होणार आहे. प्रभाग 10 क्रमांक मध्ये सगळे 4 उमेदवार विजयी होणार आहेत. का बरं असं एवढा का विश्वास आहे की भाजपचा झेंडा विजयी होणार आहे? विकासाची कामे प्रभाग 10 मध्ये आमदार सुधीरदादा गाडगे यांनी भरपूर केलेले आहेत. मागील 2 नगरसेवकांनी दगडे दादा असतील, प्रकाशजी मोके साहेब असतील, अलगरी कुर्णे मॅडम असतील, यांनी विकास कामे भरपूर केलेले आहेत. त्या विकास कामाच्या जोरावर 4 पॅनलच निवडून येतील. पण विरोधक सुद्धा तुमच्यासमोर ताकदीने उभे आहेत. कशा पद्धतीने विरोधकांची तुम्ही सामोरं जाणार? विजय आमचा पक्का आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि कार्यसम्राट आमदार यांच्या विश्वासाने आमचं पॅनल विजयी होईल. भाजपचे काय विकास काम आहेत सांगलीत? विकास कामं भाजपने काय केलं सांगलीत? भरपूर विकास कामे केल्यात. रस्त्याचे म्हणा, परत चिल्ड्रन पार्क म्हणा, परत बाकीच्या बरेच असे म्हणजे न बोलणारे भरपूर कामे. ही विकास कामं नुसतं कागदावर आहेत ना प्रत्यक्षात आहेत? प्रत्यक्षात आहेत. काय सांगाल, कशी लढत होणार शहरातली?
शहरात काही वन साइड होणार भाजप. पंचायत का एवढा कॉन्फिडन्स का? कॉन्फिडन्स आहे. काम केले आमदार सुधीरदादा गाडगेने कामं केल्या. केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, सांगलीत भाजप आहे. कामं नुसतं कागदावर आहेत का प्रत्यक्षात आहेत? प्रत्यक्षात काम आहेत. त्याला की तुम्ही जरा काम आहेत पूर्ण. मग तुम्ही वनसार होणार म्हणताय, खरं विरोधकांचं सुद्धा तुम्हाला आव्हान नाही काय? आहे पण थोडेफार तुल्यबळ आहे, कमी आहे. एवढं नाही आमच्या यानं वाटत नाही की ते हे आहे. किती जागा तरी भाजपच्या येतील सर? 78 आहेत. 78 उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीनेच उभा केलं. जागा किती निवडून येतील भाजपच्या? भाजपच्या 60 सीटा येतील. बर, विकास कामं चांगली शहरातली प्रामुख्याने काय सांगाल भाजपने केलेली? आता 3-4 पूल केलेत, सगळे रस्ते केलेले आहेत. आणि परत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सगळे जाऊन बघा, सगळे गाडगे दादांनी जाणलेलं पण. मग तुम्हाला या निवडणुकीत मतदान करताना लोक माणूस म्हणून मतदान करणार का पक्ष बघून करणार? माणूस नाही, काम बघून काम काम बघून, म्हणजे पक्षाला पण मत नाही, काम बघून मतदान करणार. 100% आलेला कळव जो 1 तास अगोदरपासून जितकी गर्दी तुम्ही पाहताय आणि प्रत्येक शक्ती प्रदर्शन हा उमेदवार करत जरी असला तर आपोआप जनतेने सुद्धा या सभेमध्ये आम्ही जेव्हा सदस्य आम्ही सांगत जात होतो तेव्हा त्यांच्या निवडून प्रश्न सभा नक्की सभा होणार टायमिंग जनतेचा सुद्धा उत्साह आहे. आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं काम सुधाकर गाडगे खाडे भाऊ यांच्या माध्यमातून असू दे किंवा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जे प्रेम 5 वर्ष 6 वर्ष आपल्या महाराष्ट्रात दाखवलंय आणि कुठलेही फंड त्यांनी कमी करून दिलेले नाही आहेत. त्यामुळे 100% जे पहिला वादा केलेला भारतीय जनता पार्टीनं ते पूर्ण करते हा विश्वास सांगलीकरांना 100% आहे. त्यामुळे तुम्हाला अजून एक अर्धा तुम्ही गरज बघशीला आणि ही लोक आहेत हे 100% भारतीय जनता पार्टीच्या मागे राहून मागच्या वर्षी सुद्धा 5-7 सीटा किंवा 10 सीटा जास्त निवडून येतील असं मला अपेक्षा आहे. पण सांगलीकर म्हणतात की आम्ही अनेक लोकांची संवाद साधतोय. सांगलीकर म्हणतात की या सांगली शहराचा विकासच अजून झाला नाही, रस्ते बघा, स्वच्छता बघा, काही नाही असं म्हणतात. काही झालेलं नाही, एवढा फंड वाया तरी जात नाही. प्रत्येक ठिकाणी कामं चालू असल्यामुळे काही जणांनी रोज आणि दबाव करत होती. विकासाचं काम चालू असणार, रस्ता चालू असणाऱ्याला पुलाची काम चालू असणाऱ्याला हा उलटा नाही पण होत नाही. त्यासाठी वेगवेगळे मोर्चे व्हायचे. आता काम चालू असताना कुठे जरासा उशीर झाला त्याला म्हणजे विकासाच्या कामांमध्ये विरोध करणे हे एवढं विरोधकांना आता काम राहिलं. अरे 78 पैकी आता 78 जागांसाठी निवडणूक आहे. भाजप किती जागा गेला असं वाटतंय? मागच्या पेक्षा 10 जास्त 10 ते 12 जास्त म्हणजे 55 जागा जातील असं मला तरी वाटतं. विरोधकांचं आव्हान कशा पद्धतीने असेल भाजपला इथे सांगलीत? विरोधकांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायचं काही नाही आहे. त्यांनी जातीच्या मुद्द्यावरच इलेक्शन खेळणार, त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलायला काही नाहीये. काय विकास काम केले भाजपने सांगलीत? सांगलीमध्ये आता बघायला गेलं तर कुप्पा ड्रेनेज योजना सगळ्यात मोठी योजना झालेली आहे. आता स्ट्रॉंग वॉटर सप्लायची मोठी योजना जवळजवळ 700 कोटी योजना मंजूर आहे, ती अंतिम टप्प्यात आहे. आणि आपण यामध्ये भाजपनं हा उमेदवारी जी दिलेली आहे ती सर्वसामान्य लोकांना बूथप्रमुख जे होते अशा लोकांना ही उमेदवारी दिलेली आहे. घराणेशाही बघितलेली नाही भाजपने, त्यामुळे सर्वसामान्यांना घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आहे. पण भारतीय जनता पक्ष केवळ विकासाच्या म्हणजे विकासाच्या नावावरती योजनांची घोषणा करतं आणि या लोकांची मतं मिळवण्याचा प्रकार आहे असं विरोधकांवर बोललं जातं. काय सांगाल? नाही, आता जे आम्ही बोललेलो आहे ते प्रत्यक्षात दिसत आहे. आता खुल्या नाट्यगृहाचा जो विषय आहे तोही अंतिम टप्प्यात आलेला आहे, जे विधानसभेमध्ये मंजूर झाला आणि ज्या योजना आम्ही बोलल्या ते प्रत्यक्षात आम्ही केलेल्या आहेत आणि हे ना दिसत आहेत. तरी त्यांचं कसं आहे, बोलायचं तर रेटून खोटं बोलायचं या भूमिकेत ते आहेत. आमदारांची कामं कशी आहेत? चांगले आहेत कसे आहेत? आमदारांची कामं प्रचंड चांगले आहेत आणि आमदारांनी प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. पण आमदार नागरिकांच्याकडे फारसं लक्ष देत नाही असं म्हटलं जातं. नाही, तसं काय नाही आहे. कारण प्रत्येक आमदारांचं आणि भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहे ते नागरिकांच्यात मिसळलेले आहेतच. खालचा त्यांच्या लेवलला प्रश्न ते सोडवत आहेत. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठला पक्ष बाजी मारणार? भाजप काय म्हणता बरं असं? भाजप केलेली विकासाची काम पण हा विकास नुसता कागदावर असल्याचं म्हणलं जातं, प्रत्यक्षात काय नाही. चौफेर आहे. सांगली महापालिकेचा चौफेर विकास झालेला आहे. सर्वसामान्यांना माहिती आहे कोण आतापर्यंत
किती विकास केला आणि कुठल्या पक्षाने केला, त्यामुळे भाजप हा विकासाच्या जोरावर पाहिजे. मामा मफरे भाजपला सांगलीतले लोक स्वीकारणार काय? करणार 100% भाजप हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. ते माझ्या बोलण्यावर तुम्हाला सिद्ध झालं की व्यक्तीने त्यांनी तिकीट दिलंय आता की जे सर्वसामान्य मागासवर्गीय महिलेला विद्या अहमद दानवे या भाड्याच्या घरात राहत असून त्यांना ते उमेदवारी पक्षानं बूथ प्रमुखाची दखल घेऊन त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पक्षाचं तिकीट दिलेलं आहे. ते आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी दिलेल्या तिकीटाचं आम्ही सोनं करून दाखवू. इथं प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकीट देणं डावलंय का? नाही पक्षात कसं आहे डावलं जात नाही. एक नवीन लोकांना संधी दिली जाते आणि त्या पक्षाची कोणीही गद्दारी करत नाही. काय मुख्यमंत्री काय सांगतील या सभेत? मुख्यमंत्री आज काय घोषणा करतील ते आपल्या महानगरपालिकेसाठी चांगलीच घोषणा असते आणि त्याचा फायदा या महानगरपालिकेला नक्कीच होईल. भाजपसाठी सांगलीत लढत कशी असणार आहे किंवा महाविकास आघाडीसाठी सांगलीत लढत कशी असणार आहे? आता केंद्रात हे भाजपचं सरकार आहे, राज्यात ही भाजपचं सरकार, त्यामुळं सांगलीत ही भाजपचं सरकार नक्कीच येणार आहे आणि त्यामुळं आपल्या महानगरपालिकेला भाजपकडून चांगलंच काम होईल. त्या विकास कामातून आपल्या सगळ्यांचाच उपयोग आणि फायदा चांगला होईल. पण विरोधकांना सुद्धा आव्हान असणार आहे की या ठिकाणी भाजपला महाविकास आघाडीचं असेल किंवा अपक्ष असतील या सगळ्यांचं आव्हान भाजपला कशा पद्धतीने भाजप लढा? भाजप आव्हान हे सगळ्या उमेदवारांचं असेलच, पण भाजप हे विकास कामावर आपण सगळ्यांच्या समोर मतदारांच्या समोर जायचं आहे. त्यामुळे मतदार हे विचार करूनच मतदान करतील आणि ते भाजपलाच निवडून देतील. भाजपने काय विकास काम केलं तशी सांगली? विकास काम आता आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये होतो, त्याच्या आधी आमच्या वॉर्डमध्ये भाजपचे एकच उमेदवार निवडून आले आणि बाकीचे 3 उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे निवडून आले. त्यामुळे थोडाफार विकास हा 20% 25% थोडा विकास थांबला. पण आता आमच्या प्रभागामधून आम्ही असे ठरवले की भाजपचं पूर्ण पॅनेल आम्ही निवडून देणार, त्यामुळे आमच्या प्रभागाचा विकास हा नक्कीच होईल. इथे इथल्या स्थानिक आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात काय कामं केलेत काय? आमच्या दोन्ही आमदारांनी आमच्या कुपवाडमध्ये भरपूर प्रमाणात चांगली कामं केलेली आहेत आणि आता कुपवाडमध्ये ड्रेनेजचं काम हे जोरात चालू आहे. 80% काम पूर्ण झालेलं आहे, 20% काम थोड्या दिवसात पूर्ण होईल. त्याच्यानंतर रस्ते आणि पाण्यात हा दोन्ही प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न हा मोठा प्रश्न संपणार आहे कुपवाडमध्ये. कमळ फुलताना इथे विरोधकांच्या अडचणीचा सामना भाजपला करावा लागणार नाही का? नाही, मला तर वाटतंय की करावं लागणार नाही, कारण विकास कामं आपली राज्यात आणि केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या विकास कामांवरच आपण हे निवडणूक जिंकतो. आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी आमदार सुविधा गाडगे असतील, सुरेश असतील, त्याने भरपूर प्रमाणात इथं लोकांना सुखसुविधा दिलेल्या आहेत. पण त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा ते जतचे आमदार असताना सुद्धा किंवा विधान परिषदेवर आमदार असताना सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा भरघोस इथं निधी दिलेला आहे. आणि काय निवडणूक असणार आहे असं काय नाही, पण भाजपच्या जास्तीत जास्त सीटा इथे येणार की भारतीय जनता पार्टीकडे सत्ता होती, पण काही अडचणीमुळे परत सत्ता गेली. पण यंदा अत्यंत जास्तीत जास्त संख्येच्या हिशोबात भाजपची सत्ता इथं 100% येणार. कारण की आता तुम्ही बघितलं परवाच्या आमदारकी निवडणुकीत सुद्धा या जिल्ह्यानं 4 आमदार दिले, त्यात 800 नेते सहकारी आमदार गोपीचंद पडळकरांचं जर बघितलं तुम्ही, आणि नगरपालिकेत सुद्धा जर आता बघितलं तर 9 आमदार आमच्या सत नगरपालिका आमच्या भाजपला आल्या, आटपाड्या आल्या, बत्तीसला सुद्धा नगरपालिका ही आम्ही संयुक्त लढलोय. पण जिथं जरा 19-20 झालं, आता सुद्धा तुम्ही बघताय अजून तर इथं आमचे नेते काय दिसत नाहीत. त्यामुळं बघूया आता कसं कसं होतंय आणि काय. आणि फडणवीस साहेब जे आहेत ते येणार आहेत, त्यांनी आता मनात असं काय वाटत नाही की काय द्यावं, त्यांनी जे देतील ते त्यांनी समाधान मानावं आणि या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावं. पण तुम्ही म्हणताय की भाजपने इथं विकास कामं केले, जास्तीत सीटा येणार, पण विरोधकांचं सुद्धा तुम्हाला ताकदीचं आव्हान आहे की विरोधकांच्या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जाणार आहे? आव्हान तर काही ते करतच राहणार आहेत, पण भारतीय जनता पार्टीने इतकं दिलंय की आज तागात तिथं काँग्रेस अनेक पक्षाचे उमेदवार तुमच्या विरोधामध्ये आहेत, कसं तुम्ही त्यांच्याशी सामना करणार? आता कसं आहे, इथं पृथ्वीराज भैया पवार आता त्यांची पण वडील आमचे बसतात, आमदार संभाजी पवार होते आणि बरेच दिनकर तात्या म्हणा किंवा नितीन राजे, बरेच काय सांगलेली लोक आहेत.
ते आता भाजप बरोबर अटॅच आहेत. कोण मनसेत होतं, कोण जरा 19-20 झालं होतं, बाहेर गेले होते. पण त्या हिशोबानं जास्तीत जास्त यावेळेस भाजपचीच उमेदवारी येणार. माझ्या मध्ये 78 आहेत, तर माझा एक अंदाज आहे का 45+ इथं उमेदवार येणार. पण सगळ्यांनी एक दिलानं काम केलं तर होणार. तो आतला, तो बाहेरला, तो ह्या जातीला, या समाजाला न करता सर्वांनी मिळून इथं जर केलं तर इथं सत्ता येऊ शकते. आणि माझं म्हणणं आहे की आमदार पडळकर साहेबांची इथं जास्तीत जास्त सभा लावल्या तर सांगलीत तुम्ही बघा इतकं काय पलटून की बोलायचं काम नाही. कुठल्या पक्षाचा जोर असं वाटतोय? भाजपचा का असं सांगून आणलंय घरात भाजप जोर आहे? नाही भाजप काय केलं असं भाजपनं? हे कामं पण झालेत. लाडकी बहीण योजनेसाठी पण त्यांनी हे केलेलं आहे. ज्या महिला घरी आहेत, ज्यांना औषधाला गोळ्यांना पण पैसे नसतात, त्यांना सुद्धा त्यांचे म्हणजे घरात बसून ज्या महिला असतात त्यांना मिळतोय पैसे. त्याच्यामुळे त्या भाजपला. भाजपची कामं मग खरी चांगली आहेत का नुसतं कागदावरती आहेत? नाही खरंच चांगलं. बरं. सर्वप्रथम मी हे करतो, माझं नाव रणजित गाडगे. भाजप एक पक्ष असा आहे की तिने म्हणजे आपल्या एक महाराष्ट्रामध्ये भरपूर आपल्या लाडकी बहिणींचं तिने म्हणजे एक मदत किंवा त्यांना हे केलेलं आहे. आणि भाजप हा पक्ष बरोबर अत्यंत चांगला आहे. आणि सर्व माझ्या महिला, माझ्या भगिनी, बंधू, भाऊ असेल, माझे आई वडील, माता पिता जास्तीत जास्त भाजपला निवडून द्यावे. आणि भाजप हा आपला गोरगरिबासाठी बरोबर चांगला आहे. काय केलं गोरेगोरेसाठी? काय केलं भाजपनं? लाडकी बहिणीसाठी योजना आहेत, रस्ते, बरेच कामं केलेले आहेत त्यांनी. आणि खरोखर ते पक्ष चांगला आहे. आणि मी सर्व भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानतो. सांगली मिरज कुपवाड मध्ये आता आमच्या म्हणजे मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये भाजपचा झेंडा आमचा फडकलेला होता. आता या वेळेला थोडस चुरशीची लढत होईल असं आम्हाला वाटतंय. कारण सगळेच उमेदवार हे ताकदीचे दिसत आहेत. त्याच्यामुळे आता बघूया. आम्ही तर आमच्या पद्धतीने आमची ताकद लावलेलीच आहे. परंतु आता येणारा काळ ठरवेल की काय म्हणजे कोण येईल ते. यंदा फडकणार का मग भाजपचा झेंडा? आम्ही तर ताकद लावलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहे. आणि शेवटी निष्ठावंत कार्यकर्ते हे आपलेच राहणार आहेत. त्याच्यामुळे भाजपची सत्ता येईल असा आम्हाला तरी विश्वास आहे. विकास कामं कशी आहेत भाजपच्या माहितली? विकास कामाच्या जोरावरच आम्ही म्हणजे आतापर्यंत लढत आलेलो आणि केलेलो आहे. त्यामुळेच मागच्या 7 वर्ष आता ही निवडणूक पुढे गेलेली आहे. परंतु मागच्या 5 वर्षात विकासाचं फळ म्हणूनच भाजपची सत्ता आतापर्यंत आलेली आहे. आणि इथून पुढे पण आता या काळात येईल असा आम्हाला विश्वास आहे. भाजपला विरोधकांचं कशा पद्धतीने आव्हान असेल? विरोधक उमेदवार जे आहेत त्यांचं आव्हान कशा पद्धतीने असेल? आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात जी आता निवडणूक ही सुरू आहे, लढत तशी बघायला गेल तर भाजपची सत्ता म्हणजे महापालिकेवर पहिली पण होती. आणि कामाच्या जोरावरच आमच्या महापौर इथला होईल असं आम्हाला. आणि आमचं नेतृत्व, सक्षम नेतृत्व आदरणीय दादा यांनी कामाचा विकास डोंगर जो उभा केला आहे. आणि त्यांना त्यांच्या कामाच्या जोरावरच दादांना जे कार्यसम्राटची पदवी दिलेली आहे त्या कामाच्या जोरावर आमचा महापौर हा बीजेपीचाच होणार. आणि आमचे सुपर हिरो जे आहेत देवाभाऊ यांचाच इथं नंबर लागणार. सांगलीत काय विकास कामं केलेत का भाजपनं? सांगलीतली भरपूर केलेले आहेत कामं, भरपूर केलेले आहेत. ते रोडची झालेली आहेत. बाकी म्हणजे काय म्हणतात काम मुक्त सांगली असा जो अजेंडा बीजेपीचा आहे तो आता ह्याच्या पुढं काय आणि आयडिया आहेत त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे कामं खरोखरच कागदा म्हणजे प्रत्यक्षात आहेत का कागदावरचे आहेत? प्रत्यक्ष झालेली आहेत म्हणून तरी एवढा जनसमुदाय आलेला आहे. आमच्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्या. आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही सुद्धा म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. पण आमच्या दादांच्या सांगण्यावरून आम्ही तो माघार घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे नाराजी अशी कुणाची नाहीये आणि विरोधक एवढा सक्षम नाहीये, आम्हाला असं गॅरंटी. भाजप सरकारवर काही लाडक्या बहिणी समाधानी आहेत का? अगदी नक्कीच. का तर आतापर्यंत असा निर्णय कुठल्याच पक्षाने घेतला नव्हता. आणि हा धडाडीचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्या महिलांना एक सक्षमता आलेली आहे. आर्थिक क्षमता, पाठबळ मिळालेलं आहे. त्या जोरावर आता सगळ्याच बहिणी उत्साहानं परत त्याच्यासाठीच त्या धडपडायला लागलेत की परत बीजेपीचं सरकार यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी महिलांना आणखीन पुढे जायसाठी वाव मिळेल. पण भाजप कुठेतरी या योजना फक्त मतांसाठी किंवा लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून मतांसाठी योजना राबवतं असं विरोधकांचं म्हणणं आहे. काय सांगाल? ते काहीही बोलले तरी त्यांचा विकास
हा एकच मुद्दा सगळीकडे आहे. आतापर्यंत त्यांनी विकासावरच बोललेले, उरलेले पक्षाचे काहीही बोलत होते, त्या प्रश्नाला त्या उत्तराला अर्थ नव्हता. पण आत्ताचं जे चाललंय ते फक्त सगळं आमचं विकास विकास आणि विकास हाच मुद्दा आहे त्यांचा. त्यामुळे बाकीचे जे काहीही बोलले तरी त्याचा परिणाम आमच्या पक्षावर होणार नाही. भाजपचं कमळ चांगलीच फुलणार का यंदा? नक्की फुलेल, नक्कीच. पण विरोधक सुद्धा ताकदीने शेड्यू टोकून उभारले आहेत मैदानात. नक्की, बरोबर आहे. आम्हाला विरोधक पाहिजेतच, पण त्या विरोधकांमधनं सुद्धा आता बीजेपीचे लोक चांगले शेड्यू मारून त्यांनी सुद्धा उभारलेले आहेत. त्यामुळे नक्की हा बदल आमचा परत आहे तसं आमचं येणार आहे. तर आम्हाला अजून पुढे मोदींच्या सगळ्या भरपूर विकासाच्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी तर या पक्षाला दिलंच पाहिजे मतदान. स्थानिक आमदारांनी काही कामं केलं काय सांगलीत? भाजपचे आमदार आहेत, स्थानिक आमदार, त्यांनी काही कामं केलं काय? कामं केलेली आहेत म्हणून त्या जोरावरच चाललेले. प्रत्येकाचे प्रतिनिधित्व कोणीतरी आहे, त्याच्या जोरावर हे सगळेजण कामं करायला लागलेत. सगळीकडे विकास कामांचं तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. किती योजना आलेल्या आहेत, किती योजनांचा लाभ घेतलेला आहे. भरपूर उज्ज्वला गॅस योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे. आता महिलांना बसमध्ये सुद्धा 50% आरक्षण मिळाले आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी योजना आहेत की ज्या तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे कामाचं छान त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे बीजेपी यायलाच पाहिजे. कुठल्या प्रभागातून आला आपण? मी प्रभाग क्रमांक 4 मधून उभी होते. अपक्ष म्हणून भरला होता पण मी मागं घेतलेला आहे. पण मी 40 वर्ष झाली काम करते भारतीय जनता पार्टीचं. जेव्हा कुठं काही नव्हतं तेव्हा आम्ही आंदोलन हे करून सगळं भारतीय जनता पार्टी उभी केलेली आहे. आणि त्या जोरावर मी आता सांगू शकते की भारतीय जनता पार्टी शिवाय लोकांना पर्याय नाहीये. पण लोक आता मतदान करताना व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? पक्ष म्हणूनच पद्धत कारण कमा सगळ्यांच्या मनात फुललेलं आहे. काम बघणार नाहीत का त्या व्यक्तीचं खरं? काम बघणार की काम थोडंफार पुढं मागं होणार आहे. पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर फडकणार. मी कशी लढत होईल सांगलीत? ह्या वर्षी लढत चुरशीची होईल. तरी पण भाजपचं काम बघता आम्ही तर भाजपचं कमळ फुलवायचा प्रयत्न करेल. पण निष्ठावंतांना डावलल्याचा इथे काहीतरी तोटा होणार का भाजपला? तर तरी पण आम्ही भाजपचे आणि कमळ फुलवायचे कार्यकर्ते असल्यामुळे जरी आम्ही नाराज जरी असलो तरी पण आम्हाला सध्या आता भाजपने भरपूरच उज्ज्वल योजना, घरकुल योजना, बहीण लाडकी असे चांगले चांगले काम केलेत. आणि वर आपल्याला जर मोदी पाहिजे असतील तर आताच्या इथल्या परिस्थितीला बघून आपण कमळाकडे धावलून चालणार नाही. आपल्याला वर जर मोदी पाहिजे असतील तर आपण कमळाला फुलवायला पाहिजे. यांना खरोखरच दिसतात आपल्याला प्रत्यक्ष कागदावर देत? नाही दिसतात. प्रत्येक ज्या बाईकडे 1 रुपया नसायचा त्या बाईच्या खिशात आता दर महिन्याला कमीत कमी 1500 रुपये तरी आहेत. त्यामुळे घरकुल योजना आहे, उज्ज्वल योजना आहे. आणि ही उज्ज्वल योजना, घरकुल योजना ही आत्ताची नाहीये. आता 5-6 वर्ष झाले ही कंटिन्यू चालू आहे. पण एकीकडे सरकार 1500 देते, दुसरीकडे महागाईच्या रुपयाने काढून घेते. मग ह्या भाजपच्या कामावर लोक नाराज असं मला वाटत नाही काय? नाही तसं काय आपण म्हणू शकत नाही ना. आपण भारतात राहतो म्हटल्यावर आपण टॅक्स भरणे, हे करणे आणि सरकार आणणार तरी पैसा कुठून ना. आपणच त्यातनं करायला पाहिजे आणि सरकार आपल्याला त्यातनंच योजना देणार आहे आणि देत राहील. आपण पण तेवढं सहकार्य करायला पाहिजे. स्थानिक आमदारांच्या कामाबद्दल काय सांगायला इथल्या? नाही आहे, सगळ्यांचं भरपूर काम आहे, चांगलं काम केलेलं आहे आणि कमळ हे फुलणारच आहे. कारण मोदींच्या मुळे तर महिला बाहेर पडल्या. घरच्या पुरुषांच्याकडून जे पैसे त्यांना मागावं लागत होते ते आता स्वतः 1500 रुपये मिळाले. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गरजा आहेत थोड्याफार त्या गरजा सुद्धा त्या स्वतः करू शकतात आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये महिला ह्या सक्षम झालेल्या आहेत. कमळ फुलताना काय अडचण येणार नाहीत का मग? नाही जरी अडचणी येणारच, कमळ चिखलातून फुलणार आहे ना. मग साईडला सगळं चिखल असणार, त्यातून आम्ही पण फुलवायला पाहिजे. त्यामुळे अडचणी येणार पण त्यातून आम्ही कमळ हे फुलणारच आहे. पण कमळ फुलवायला विरोधक अडचणी करणार की? विरोधक असल्याशिवाय कसं असतं, शेजारी निंदक असले तर त्याच्याशिवाय शेजाराचं हे नसते. निंदकाच्या घरी असावे शेजारी. त्यामुळे आपल्याला निंदक हे आहेत पण आमचं कमळ फुलणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना जरी डावललेलं असेल तरी त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे. त्यामुळे कुणीही निष्ठावंत नाराज नाहीयेत. सगळेजण पक्षात सामील झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त कशी येईल हे सगळेजण प्रयत्न करणार आहेत. कशासाठी आलाय तिथे तुम्ही इथं? आम्ही आमच्या गजूदादा म्हणजेच प्रतिपन्न याच्यासाठी वॉर्ड क्रमांक 16 मधून इथे आलेलो आहोत. आणि आमच्यासारख्या गरीब लोकांना तुम्ही ही संधी दिल्यामुळे खरंच आम्ही भाजपाचे खरंच मनापासून आभार मानतो. कारण की आमच्या दादानं कधी कुठल्याच व्यक्तीचा कधीच भेदभाव केलेला नाही आहे. कोणी पण असू दे, कोणत्या पण समाजाचा असू दे, त्यानं प्रत्येकासाठी उभं राहिलेलं हीच आमच्यासाठी खरंच मनापासून त्यांना अभिमान वाटण्याची गोष्ट आहे. आणि ही गरीब लोकांना ही संधी दिल्याबद्दल आम्ही भाजपाचे खरंच मनापासून आभार मानतो. एक युवती आहेस, काय वाटतंय सांगली शहरामध्ये कोणाची सत्ता आता येणार असं वाटतंय? तुझं मतदान आहे का?
हो, यावर्षी माझं मतदान आहे तर आणि हा मतदानाचा हक्क कशा पद्धतीने बजावशील आणि कोणाची सत्ता सांगलीमध्ये येईल असं वाटतंय? कुठल्या ज्यांनी पक्षाची? ज्यांनी आमच्यासाठी काम केलंय, ज्यांनी प्रत्येक अडचणीत आमची साथ दिल्या, त्या भाजपन हेच निवडून येणार ह्या सांगलीत, हे माझा शब्द आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही सपोर्ट करणार. कारण की बाकीच्यांपेक्षा जे भाजपाने केलंय आमच्यासाठी, ज्या तरुण पिढीसाठी जे सगळं केलंय, त्याच्यासाठी आम्ही तर भाजपालाच निवडून देणार. काय भाजपच्या अशा काय म्हणजे विकास कामं किंवा योजना सांगतील ज्या तरुणांसाठी केले किंवा लोकांसाठी केलेले आहेत? त्यांनी प्रत्येक तरुणासाठी शिकण्याची किंवा बाकीच्या गोष्टींची, म्हणजे ज्या तरुणासाठी उपयोग आहे, शाळा मोफत चालू केल्या, जशा स्वातीताई शिंदे आहेत, त्यांनी प्रत्येक गोरगरिबांकडे लक्ष दिलं. त्यांनी जे केलंय ना, त्या कामासाठी आम्ही त्यांनाच निवडून आणून देऊ. आम्ही वार्ड क्रमांक 16 मधून आलोय. प्रदीप दादा उर्फ गजूदादा पन्ने यांनी रात्र दिवस मदत केले लोकांना, की त्यांना, मला असं वाटतं की गजूदादा पन्ने निवडून यायला पाहिजे. त्यांचे पॅनल स्वातीताई शिंदे, परत त्या विद्याताई धानोळे, आपले उत्तमदादा सटकळकर, त्यांना पण उभा राहिले त्यांनी, पण त्यांना पण मत देऊन असं माझी विनंती आहे की त्यांनी निवडून यावं. सांगली शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची विजय सभा होते त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विकास कामांच्या जोरावरती कुठेतरी सांगलीमध्ये कमळ फुलेल असं इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. मुख्यमंत्री येतील, मुख्यमंत्री त्या जनतेला संबोधित करतील आणि पुढे जनता ऐकून काय घेऊन जाईल हे येणाऱ्या काळात आपल्याला 16 तारखेला निकाल बघावं लागेल. या ठिकाणी मी तुमचा थांबतोय. पुढे आपण या ठिकाणी सांगलीतील विविध घटना केक्यूच्या माध्यमातून पाहत राहू. केक्यूसाठी कॅमेरामन राहुल स्वामी, कुणाल कांबळे, सांगली.